हंगामी अध्यक्षांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतलेली आहे। विधानसभेच्या हंगामी अध्यक्षांचा शपथविधी सोहळा पार पडलेला आहे। कालिदास कोळंबकरांनी शपथ घेतलेली आहे। उद्यापासून विधिमंडळाचं 3 दिवसीय अधिवेशन आहे। कालिदास कोळंबकर हे विधानसभेतील सर्वात ज्येष्ठ आमदार आहेत। कोळंबकर नवनिर्वाचित आमदारांना शपथ देणार आहेत। राज्यपालांनी कालिदास कोळंबकर यांना हंगामी विधानसभा अध्यक्षपदाची शपथ दिली। त्यानंतर आता कालिदास कोळंबकर हे विधानसभेतील सर्व आमदारांना शपथ देणार आहेत। उद्यापासून विशेष अधिवेशन बोलावले गेलेले आहे। निवडून आलेल्या सर्व आमदारांना कालिदास कोळंबकर शपथ देतील। त्यानंतर 9 तारखेला विधानसभा अध्यक्षाची निवड होईल। तर कालिदास कोळंबकर यांनी हंगामी विधानसभा अध्यक्ष म्हणून शपथ घेतलेली आहे। नवनिर्वाचित आमदारांना शपथ देण्यासाठी ही हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ घ्यावी लागते। कालिदास कोळंबकर यांची त्याथोडी निवड झाली, त्यांनी शपथ घेतली आणि आता ते सर्व नवनिर्वाचित आमदारांना शपथ देतील। अध्यक्षपद पक्षाने दिला हंगामी अध्यक्षपद आणि भविष्य काळामध्ये आज नाही म्हणतात तर मी 1990 पासून ह्या विधानसभेमध्ये 90 पासून मी आमदार आहे आणि ही माझी 9वी टर्म। आज वर्ल्ड रेकॉर्ड माझं झालं आहे। ह्या बाबतीमध्ये मला एवढंच सांगायचं, पक्षाने माझा विचार करावा उद्या भविष्य काळामध्ये।